रवींद्र वायकर यांच्यावर ज्या प्रकारचा दबाव होता तो धंगेकरांवरती होता. रवींद्र वायकर जे आमचे होते त्यांना सुद्धा याच पद्धतीनं ताब्यात घेण्यात आलं. असे अनेक लोक आहेत. स्वतः एकनाथ शिंदे पळून गेलेले आहेत घाबरून. त्यांच्याबरोबरचे अनेक आमदार ईडी सीबीआय आणि अशा प्रकारच्या कारवाया घाबरून पळून गेले. रवींद्र वायकरांचं सुद्धा असंच एक प्रकरण होतं. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि पक्षांतर केल्यावर ताबडतोब 24 तासात त्यांचे गुन्हे मागे घेण्यात आले महानगरपालिकेकडून. त्यांचं सुद्धा एक बांधकाम चाललं होतं कुठेतरी. आता रवींद्र धंगेकरांसारखा कार्यकर्ता सुद्धा फोडण्यासाठी अशा प्रकारे शासकीय यंत्रणा खोटे गुन्हे हे टाकण्यात आले. आता मला बघायचं आहे या वक्फ बोर्डाची जी केस आहे त्याचं काय होत आहे. हे सगळं निवडणुकीच्या आधी म्हणजे विधानसभेच्या आधीपासून सुरू होतं की नंतर झालं. लोकसभा निवडणुकीला माझ्या माहितीप्रमाणे लोकसभा निवडणुकीला जेव्हा धंगेकर उभे राहिले त्यानंतर हा दबाव सुरू झाला. त्यांना बदनाम करण्याचा, त्यांची कोंडी करण्याचा, त्यांना त्रास देण्याचा, त्यांच्या पत्नीला अटक होईल कारण त्या पत्नीच्या नावावर बहुधा ती जागा आहे असं माझी माहिती आहे. मी अधिक माहिती तुम्हाला देईन. पण पक्षांतर जे चालले आहेत आमच्या पक्षात आले, हे आले, ते आले, ते आले, हे का आले हे सुद्धा शिंदे गटानं, अजित पवार गटानं सांगायला